तर नमस्कार मित्रांनो. तर आता एवढं मराठा आंदोलन चालू होतं. तर तेव्हा टीव्ही ॲक्ट्रेस सुमोना चक्रवर्ती ती चालली होती आय थिंक रस्त्यावरून. तिथं ती काय म्हणते की मराठ्यांनी आमची गाडी अडवली वगैरे, आमच्या काचा काहीतरी हे केल्या, काचा बुक्क्या मारल्या, काय केलं. थांबा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तिने काय काय आक्षेप घेतलाय. मराठा आंदोलकांवर सुमोना चक्रवर्ती संतापल्याचं पाहायला मिळालंय. कुलाबा ते फोर्ट दरम्यान आंदोलकांकडून गैरवर्तणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवर बुक्क्या मारत होते असं सुद्धा सुमोना चक्रवर्ती यांनी म्हटलंय. नशिबाने माझ्यावर पुरुष मित्र होता असं सुद्धा सुमोना चक्रवर्ती यांनी या दरम्यान आता प्रतिक्रिया दिली. सुमोना चक्रवर्ती यांनी नेमकी काय पोस्ट केलेली एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांनी गैरवर्तणूक केली. आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवर बुक्क्या मारत होते. 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते. रस्त्यांवरून ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था होती. रस्त्यांवर केळीच्या साली, रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं झोपणं आंघोळ स्वयंपाक सुरू होता. अनेक वर्षांपासून मुंबईत राहते, पण मला पहिल्यांदा तेही भर दिवसा असुरक्षित वाटलं. नशिबाने माझ्याबरोबर पुरुष मित्र होता. एकटी असते तर काय झालं असतं सुद्धा असं सुद्धा सुमोना चक्रवर्ती यांनी म्हटलंय. व्हिडिओ शूट करावं म्हटलं होतं, पण आंदोलक अजून चेकाळतील म्हणून व्हिडिओ शूट केला नाही. तुम्ही कोण आहात, कुठे आहात याला अर्थच नाही. तर तिने ते पोस्ट केलं होतं. कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांनी गैरवर्तणूक केली. माझं म्हणणं आहे, काय गैरवर्तणूक केली ते सरळ सरळ बोल ना. ती म्हणती आंदोलकांनी गाडीच्या बोनेटवर आणि काचनावर बुक्क्या मारत होते. अरे मराठा समाज काय येडाय का तुझ्या गाडीवर मारा? तू काय कोणती हे लागून गेली काय? तू काय लायकी हायस कोण? तू ऍक्टर म्हणून तू काय स्वतःला मार आणि समजते काय? बुक्क्या मारलं आणि हे केलं आणि ते केलं. दाखव ना, प्रूफ दाखव. चल, बुक्क्या मारल्या तू म्हणते ना एवढं. मराठा आंदोलकांनी तुझ्या गाडीवर बुक्क्या मारल्या, काचा बुक्क्या मारल्या, व्हिडिओ दाखव. आपलं काय आपलं बोलायचं. आणि अजून म्हणती आंदोलकांनी फुटपाथवर कब्जा केलाय. काय खाणं पिणं झोपणं अंघोळ स्वयंपाक सुरू होता. अरे बाबा, जर महाराष्ट्र शासनाने जर त्यांना चांगली व्यवस्था नाही केली, मग ते जाणार कुठं? रस्त्यावर असणार ना ते. मग महाराष्ट्र शासनाने ते हेच नाही केले, त्यांना जागाच नाही पुरवली आंदोलकांना. बरं तुझ्या काय बापाचा तोटा आहे? ते रस्त्यावर येऊ ना तर कुठे येऊ? मराठी माणसाची मुंबई ही ती, तुझी नाही. आणि त्याच्यावर म्हणती रस्त्यावर पोलीस नव्हती. वा, काय बोलती, रस्त्यावर पोलीस नव्हती. जरा मोर्चामध्ये जरा जाऊन बघ, उतरून बघ, पोलीस होती का नव्हती. काय बोलती. हा,